पहिला दिवा लागेल दारी, सुखाचा किरण येईल घरी, पूर्ण हो तुमच्या सर्व इच्छा। तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। ओम साई मोबाईल शॉपिंग घेऊन येत आहे आमच्या असंख्य ग्राहकांसाठी प्रत्येक स्मार्टफोन खरेदीवर स्क्रॅच वाउचर, स्क्रॅच कुपन, बक्षिसे, हमखास भेट वस्तू, मोबाईल, LED, वॉशिंग मशीन सहित अशी अनेक बक्षिसे, सर्व प्रकारचे फायनान्स उपलब्ध। पत्ता पसायदान कॉम्प्लेक्स, नगर रोड, आळेफाटा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। संपर्क क्रमांक 9890 108004। जनता क्या बोलती है या हिंदवी न्यूजच्या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। आता आपण आलो आहोत जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध फुल बाजार मार्केट असलेल्या बनकर फाटा येथे। जाणून घेऊया बनकर फाट्यातील नागरिकांकडून त्यांच्या मनातील आमदार कोण आहे। काका कुठून आले तुम्ही? उदापूर। काका जुन्नर तालुक्याचे आमदार कोण हवेत? एवढं नाही सांगता येत। आमदार नको? आमदार आहे पण आपल्याला नाव नाही सांगता येत। आता सध्या विद्यमान आमदार अतुल बेनके आहेत, माजी आमदार शरद सोनवणे होते, नवीन चेहरा सत्यशील शेरकर उभे राहिले ते, आशाताई बुचके आहेत, कोण सांगाल? आशाताई बुचके। काका जुन्नर तालुक्याचे आमदार म्हणून कोणाला पाहतात? आता जुन्नर तालुक्याचे जर पहिले आमदार जर असतील तर फक्त शरददादा सोनवणे। शरद सोनवणेच का? तर त्यांची कामं आहेत, त्यांचं गरिबांवर सहकार्य आहे का, आता रस्ते कामं आहेत ते शरददादा सोनवणे सो खर्चाने केले तर काय केलेत, पण त्यांच्यामुळे रस्ते चांगले आहेत। पुन्हा त्यांनाच पाठिंबा देणार नाही, 100% निवडून येणार। ते पाठिंबा नाही, निवडून येणार शरददादा सोनवणे 100%। 100% शरद सोनवणेच निवडून येणार अशी देखील नागरिकांना पूर्णपणे विश्वास आहे। काका जुन्नर तालुक्याचे आमदार म्हणून कोणाला पाहतात? आमच्या मध्ये आम्ही नवीन चेहराच पाहतोय तालुक्याचा आमदार। नवीन चेहरा म्हणजे नक्की कोण? पाठीमागे पुन्हा पहिले 5 वर्षापूर्वी शरद दादा होते, त्यानंतर अतुल बेनके झाले, आता पुन्हा नवीन सत्यशील दादाचा आवाज निघाला आहे। त्यातून आता दोघांमध्ये काय होईल तसं सत्यशील शेरकरच का? तसं आमचं काय मत नाही, पण शरद दादांनी पहिलं कामही भरपूर केली, त्यामुळे आता सत्यशील दादा त्यांची संगती पहिले होती। परंतु काही नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की सत्यशील शेरकर यांनी फक्त कारखाना सांभाळावा, त्यांनी या आमदारकी या भानगडीत पडूच नाही, त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? ते आपल्याला जास्त नाही सांगता येणार, शक्यतो आमचं हे असं मत आहे, शरद दादा पुन्हा जरी आले तरी आम्हाला त्याच्यामध्ये काय तुझ्या भावना आहे, किंवा सत्यशील दादा आले तरी आम्हाला काय तुझ्या भावना आहे, आमच्या तो भावना दोन्ही कोणी आहे। जो तुमच्या विकासाची कामं करेल, जुन्नर तालुक्याचा विकास करेल, त्याला तुमचा पाठिंबा। हो। बाबा नमस्कार। नमस्कार। बाबा सीताफळ तुमची आहेत का? तुमच्या शेतात पिकवलेली आहेत की घेऊन आले आम्ही घेतली? बाजारभाव कसा चालू आहे? बाजारभाव आता आहे 20-25। परवडतंय? आता परवडाच घ्यायला लागते, परवडून। जुन्नर तालुक्याचे आमदार म्हणून कोणाला पाहतात? जुन्नर तालुक्याचे आमदार म्हणून शरददादा सोनवणेला पाहतो। शरद सोनवणेच का? हा, शरद सोनवणेच का? आहे आपल्या कायमची पहिल्यापासून लहानपणापासून ओळख आहे म्हणून त्यांना पाहतो। आलं का लक्षात? तसं आपला अतुल बेनके आपलाच माणूस आहे, बायकाला होतं तर लहानपणापासून आपली ओळख आहे। आजी जुन्नर तालुक्याचे आमदार म्हणून कोणाला पाठिंबा? दादांना। नाव सांगा। सुलोचना बबन मंडलिक। कोणाला पाठिंबा देणार तुम्ही? उमेदवाराचं नाव सांगा। शरद दादा सोनवणे। शरद सोनवणेच का? आमच्या तालुक्याचा विकास करतील, आम्हाला इथं जागा देतील बसायला। बाबा मिरच्यांना सध्या काय बाजारभाव चालू आहे? 80 ते 90 रुपये चालू आहे। 80 ते 90 रुपये। अजून शेतीच्या मालाविषयी सरकारकडनं काय अपेक्षा आहेत ना? शेतीमालाला बाजारच नाहीयेत, आता कांद्याला बाजार आहे फक्त, बाकीच्या मालांना बाजार नाही। जुन्नर तालुक्याचे आमदार म्हणून कोणाला पाहतात? शरद दादा। शरद दादाच का? काम भरपूर केले जावत आहे त्यांनी। तुम्ही असं म्हणता काम भरपूर केले ते, मग गेल्या पंचवार्षिक मध्ये शरद सोनवणे यांना तुम्ही का पाठिंबा दिला नाही किंवा ते का निवडून आले नाही? अहो लोकांची आता एक मत थोडंच आहे का? कुणी कुणाला देऊ शकतं ना, पण जे काम करतात त्यांना नाही देती, पण त्यालाच देतात लोक। या वेळेस एक मत होईल का? आणि होणारच मग। आजी तुम्ही काय व्यवसाय करता? भाजीपाला। भाजीपाल्याचा। लाडक्या बहिणीचे पैसे आलेत। किती आलेत आतापर्यंत? आतापर्यंत 7,500 आलेत। आता परत काल म्हणतात 5.5 टाकलेत, पण ते काय माझं ते याच्यावर नाहीये दाखवत, मेसेज नाही दाखवत ना, बँकेत जायला लागत तुम्हाला।
जुन्नर तालुक्याचे आमदार म्हणून कोणाला पाहतात? सोनवणेच. शरद सोनवणे का? लाडक्या बहिणीचे पैसे तर अतुल बेनके यांच्या माध्यमातून आले. येऊ द्या त्यांच्या आता ते चालू झालेत. ऐकून घ्या ताई, आताच पैसे चालू झाले. पण कधी काळी जरी काही पैशावरच आलेले नाही या काही गोष्टी, तुम्हाला सांगा ते असं असतं का पैसे आज देतील ते, उद्या जर त्यांचा पक्ष जर बदलला तरी पैसे देऊ शकणार आहेत का आम्हाला? नाही. मग आम्हाला शरद सोनवणे म्हणजे ते एक आमच्या गावात आहे का तुम्हाला सांगते, त्यांनी भरपूर कामं केलेली आहे. इतके कामं केलं, कोणची मैत सोडित नाही, कोणची दसक्रिया नाही, कोणाचं लईच बाजू आली तर त्यांनी दिलेले परे. एवढं तुम्हाला मी खात्रीनं सांगते आजपर्यंत. इतकं शरद सोनवणे माझा तर पूर्णपणे विश्वास आहे. तर आता बघूया पुढचं काय होईल, ते कोण काय करीत त्याचं नाही मी सांगू शकत. लाडकी बहीण ही योजना चालू राहू अगर न राहू, पैसे नाही भेटले तरी चालतील, परंतु आमचा पाठिंबा हा शरद सोनवणेंनाच असणार असं ह्या काकींचं मत आहे. काकी, जुन्नर तालुक्याचे आमदार म्हणून कोणाला पाहतात? शरद सोनवणेच का वाटतं आम्हाला? काहीतरी सांगाल त्यांच्या कामगिरीबद्दल? कामगिरीबद्दल नाही सांगणार, पण त्यांनी आमची सोय करावी. आणि कसं आहे, आमच्या हातावर पोट आहे, घर नाही, जमीन नाही, काय म्हणजे ही तुमची मागणी झाली त्यांच्याकडे? मागणी नाही, फक्त ही सोय करावी बसायची, एवढंच इच्छा आहे आमची दादांनी. आणि करतील ते, आम्हाला अशी आशा आहे त्यांची. बनकर फाट्यावरील भाजी विक्रेत्या काही महिलांसोबत आपण चर्चा केली. त्यांच्या चर्चेतनं असं जाणवलं की त्यांचा पाठिंबा हा शरद सोनवणे यांनाच आहे आणि त्यांच्या मागण्या देखील त्यांनी सांगितल्या आहेत. आपल्या बरोबर काही व्यापारी वर्ग देखील आहे, त्यांच्याकडनं देखील जाणून घेऊया त्यांच्या मनातील आमदार कोण आहे. दादा नमस्कार. नमस्कार. जुन्नर तालुक्याचे आमदार म्हणून कोणाला पाठिंबा? शरददादा सोनवणे. शरद सोनवणेच का? गेल्या मागील 5 वर्षामध्ये ज्यावेळी आमदार वल्लभ शेठ बेनकेंचे चिरंजीव अतुल शेठ बेनके होते, त्या 5 वर्षामध्ये पाहिजे अशी कामं झालेली नाही आहेत, जी सर्वसामान्य शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्य लोकांना अपेक्षित होती. ते एकही काम पाहिजे असं झालेलं नाही. म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे, ज्यावेळी शरददादा सोनवणे होते त्यावेळेस बऱ्यापैकी रोड झाले, बऱ्यापैकी स्मशानभूमी झाली, लोकांच्या सुखदुःखामध्ये त्या माणसाने 100% सहभाग दिला. त्यामुळे आज आमच्या मनामध्ये शरददादा सोनवणेबद्दल प्रेरणास्थान आहे, प्रेम आहे. त्याच्यामुळं नवीन विकासांच्या कामांबद्दल काय सांगाल? कोणती कामे झाली पाहिजेत? नवीन विकास म्हणजे आता जी काही सरकारने जी काही कामं योजलेली असतील त्या कामांमध्ये शरददादा सोनवणे अग्रेसर आहेत. त्याच्यामुळं कामं तेच करणार आहेत. आता वैयक्तिक आम्ही बोलून काही उपयोग नाही, कामं भरपूर आहेत करायला, परंतु ते शरददादाच करतील. आता तुम्ही काय सांगाल? जुन्नर तालुक्याचे आमदार म्हणून तुम्ही कोणाला पाहतात? शरददादा सोनवणे. शरद सोनवणेच का? आपला माणूस आहे ते, आणि जेव्हा आपण आडीनडीला कधी अडकलो तर त्या माणसाला फोन जरी केला तर तो माणूस हजर होतो. बस. काका, गाव कोणतं आहे तुमचं? डिंगोरे. डिंगोरे. जुन्नर तालुक्याचे आमदार म्हणून कोणाला पाहतात? सत्यशील शेरकर. सत्यशील शेरकरच का? एक कारखान्याचे एक अनुभवी नेतृत्व म्हणून. ऊसाच्या बाजारभावाबद्दल काय सांगाल? उसाचा बाजार ठीक आहे ना, व्यवस्थित बाजार आहे. सत्यशील शेरकर हे नवीन चेहरा म्हणून उभे राहिलेत. आता विद्यमान आमदार अतुल बेनके आहेत, तिथून मागे शरद सोनवणे होते, त्यांचा अनुभव देखील दांगटा आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? नवीन चेहराच का? नवीन चेहऱ्याची या तालुक्याला खूप गरज आहे. नवीन तालुक्याची तालुक्याला खूप गरज आहे. जुनं नेतृत्व नाही का, लोक कंटाळलेले आहेत. जुन्या नेतृत्वाला लोक कंटाळले, लोक म्हणतात नवीन नेतृत्व पाहिजे. जुन्या चेहऱ्याला कंटाळलेत, नवीन चेहरा सत्यशील शेरकर हवा असं देखील काही जणांचं मत आहे. काही युवा वर्ग देखील आपल्या सोबत आहे, आपण त्यांना देखील विचारूया जुन्नर तालुक्याचे आमदार म्हणून ते कोणाला पाहत आहेत. दादा नमस्कार. जुन्नर तालुक्याचे आमदार म्हणून तुम्ही कोणाला पाहतात? अजून नाही ठरवलं. नाही ठरवलं का बरं? पण असं आता उमेदवार डिक्लेअर झाले, सगळ्या गोष्टी डिक्लेअर झाल्या, तर तुमचं मत काहीतरी ग्राह्य धरलं जात आहे ना? 5 तारखेनंतर ठरवू. 5 तारखेनंतर असं का? पण कोणीतरी उमेदवार सांगाल? बदल हवाय. बदल हवाय. विकासाच्या कामांबद्दल काय सांगाल? नाही अजून. दादा तुम्ही काय सांगाल? जुन्नर तालुक्याचे आमदार म्हणून कोणाला पाहतात? अजून काही ठरवलं नाही आम्ही. जशी निवडणूक जवळ येईल त्यावेळेस आम्ही ठरवू कोणाला द्यायचं, काय करायचं. अजून तर काही निर्णय झाला नाही आमचा कोणाला द्यायचं, पण नक्कीच बदल होईल यावेळेस. नवीन माणसाला आम्ही नक्कीच चान्स देऊ. तरुण वर्ग म्हणून येणाऱ्या निवडणुकीच्या उमेदवाराकडनं तुमच्या कामाच्या काय अपेक्षा असतील? कामाच्या काय नाही, सगळ्या सुखसुविधा लोकांना मिळायला पाहिजे. रस्ते, पाणी, वीज,
व्यवस्थित सगळे रस्त्याची कामं झाली पाहिजे, पाण्याच्या संदर्भातल्या काही अडचणी त्या झाल्या पाहिजे, विजेच्या संदर्भातल्या काही अडचणी त्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे, बिबट्याचे काही हल्ले होत आहेत त्या संदर्भामध्ये काहीतरी ठोस उपाययोजना झाल्या पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. जुन्नर तालुक्यामध्ये खूप साऱ्या तरुण वर्गाची अशी तक्रार आहे की तरुण वर्गाला जॉब नाहीये किंवा व्यवसाय नाहीये, त्याबद्दल काय सांगाल? आम्हाला इथे MIDC नाहीच आहे स्थानिक पातळीवर, त्याच्यामुळे आता शेतीवरच सगळे अवलंबून आहे. व्यवसाय आहेत, महागाई जास्त झालेली आहे, व्यवसाय पण चालते नाही, त्याच्यामुळे सगळ्या अडचणीच आहेत इथं. MIDC नसल्यामुळे मूळ अडचण आहे, पण नारंगावला जी JMRT प्रकल्प असल्यामुळं या ठिकाणी MIDC येऊ शकत नाही तालुक्यामध्ये, त्याच्यामुळं व्यवसाय रोजगाराच्या संदर्भात अडचणी आहेत. दादा तुम्ही काय सांगाल, जुन्नर तालुक्याचे आमदार म्हणून कोणाला पाहताय? आम्ही आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारांनी चालणारी लोक आहोत. शरद पवार साहेब जो तालुक्याला उमेदवार देतात, आम्ही त्यांच्या मागं इथून मागे होतो आणि इथून पुढेही शरदचंद्र पवार साहेबांच्या मागे उभं राहणार आहे. शरदचंद्र पवार साहेबांचा महाविकास आघाडीचा उमेदवार आहे आदरणीय सत्यशीलदादा शेरकर. आम्ही सत्यशीलदादा शेरकर यांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत. जुन्नर तालुक्याचे आमदार म्हणून कोणाला पाठिंबा देणार? साहजिकच म्हणजे विकास पुरुष शरददादा सोनवणे यांनाच माझं प्राधान्य राहील, कारण दूरदृष्टी असणारा नेता आहे आणि तालुक्यात खूप काही म्हणजे त्यांनी हे केलेले. आता शिवसृष्टीसारखं त्यांनी एक श्रीमंत योगी सुवर्णमार्ग ट्रस्टच्या माध्यमातून शिवसृष्टी आणलेली आहे. त्याच्यानंतर दादांच्या माध्यमातून अष्टविनायक जोड रस्ते झालेले आहेत आणि दादांचं काम चांगलं होतं, याआधी बी चांगलं आहे, अजून पण चांगलं आहे. आणि फोन केल्याच्या नंतर तो माणूस कधी पण हे वेळेला धावून येतो. तुमच्या बोलण्यातनं असं दिसतंय दादा की शरद सोनवणे यांबद्दल तुमच्या मनात एक वेगळीच आपुलकी आहे, परंतु मग जर असं असेल तर तुमच्यासारखा तरुण वर्ग हा गेल्या पंचवार्षिक मध्ये कुठेतरी कमी पडला का? शरद सोनवणे हे का निवडून नाही आले? नाही, साहजिकच गटातटाचं राजकारण तालुक्याचं म्हणजे जो काय आहे ते तालुका हा वेगळ्या याच्यामध्ये विभागलेला आहे. समजा शेती आहे, परत औद्योगिकदृष्ट्या पूर्वेकडचा भाग आहे, पश्चिमेकडचा भाग आहे, भौगोलिकदृष्ट्या विषमता आहे, आर्थिकदृष्ट्या विषमता आहे. त्यानुसार गेल्या वेळेचं मतदान झालं, परंतु आता नव्याने नोंदलेला मतदार जो काय 5-25 हजार मतदार ह्या वेळेस नोंदलेला आहे 2019च्या नंतर, त्याच्यामुळे साहजिकच बदल घडणार आहे. आणि उमेदवारांची संख्या बाकीचं हे फक्त तालुक्यात आणि लोक म्हणजे उच्च शिक्षित झालेले आहेत. जो उच्च शिक्षित आहे तो मतदार खूप नोंदलेला आहे आता नव्याने, आणि साहजिकच बदल घडून येईल. असं बनकर फाटा येथे असं दिसतंय की आपला माणूस किंवा विकास पुरुष म्हणून शरद सोनवणे यांनाच आम्ही पाठिंबा देणार. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.